नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। हे आहे भुईंजमधून आपण चाललो आहे आता साखरगडला। वाईवरनं आलो इथं भुईंजला आणि चाललो आहे आपण आता साखरगडला। चला तर माझ्याबरोबर, मध्ये कंटाळू नका। संपूर्ण रस्ता कसा आहे पहा। चला। हे आहे भुईंज। सगळीकडे निवडणुकीची धामधूम दिसते। भुईंजचा रस्ता खूप चांगला आहे। नेहमी इकडे येतो तेव्हा बघतो रस्ता कधी खराब नसतोच। भुईंजपासून हा रस्ता चांगलाच असतो। भुईंजचा कारखाना, साखर कारखाना, तिथनं पुढं मग काय काय गावं लागतात, राऊतवाडी वगैरे वगैरे। काही ठिकाणी मध्ये मध्ये रस्ता खराब असतो। सातारच्या एक जवळ गेल्यावर कसा काय रस्ता खराब होतो। उजवीकडे बघा साखर कारखाना भुईंजचा। साखर कारखाना बघायला पण एकदा यायचंय। सातारकडे जायला म्हणजे एखाद्याची गाडी असेल 4 व्हीलर आणि त्याला जर टोल वाचवायचा असेल तर हा रस्ता चांगला आहे। भुईंजकडनं जायचं, वाडेच्या इथं निघायचं आणि मग साताऱ्यात जायचं। शिवथर नावाचं एक गाव लागतं, तिथनं आपल्याला आत वाळायचं आहे। आणि ज्याला सातारला जायचं असतं त्याला पुढं तसाच रस्ता आहे। तर हे लक्षात ठेवा, म्हणजे ज्याला 4 व्हीलर घेऊन सातारला
टोल भरायचा नाही. ते हा रस्ता चांगला आहे आणि ह्या रस्त्याला गर्दी पण नसती. गावं लागली तेवढीच ट्रॅफिक असती, इतर वेळेला अजिबात नसती. या रस्त्यानं बरेच वेळा गेलो आहे. एकदा त्या शिवथरच्या पुढं जरासं एक लग्न होतं. शिवथर नाही, दुसरं काहीतरी गाव, वाडेच्या इथलंच कुठलं तरी गाव होतं. तिथे एकदा लग्न होतं. एकदा खटावला ह्या मार्गानं गेलेलो. असे बरेच वेळा वापरला हा रस्ता. गर्दी नसती, पण मध्ये मध्ये चांगला असतं, मध्ये मध्ये खराब असतं, एवढं मात्र आहे. अधूनमधून गावाला किंवा शेतात अशी नारळाची झाडं भरपूर दिसतात ह्या बाजूला. मला वाटतंय साखरगडच्या जवळ आलं असं वाटतंय मला. बघूया, अजून एखादं गाव असेल मध्ये, पण आलोय जवळ. इथं एक जवळपास कल्याणगड सुद्धा आहे, तो सुद्धा एकदा यायचा आहे. बघूया आता कधी जमतंय ते. नारळाची झाडं दिसत आहेत ना आदनं म्हणणं, काय
काय काय ना काय वाटतं, म्हणजे कोकणातल्यांना वाटतं फक्त कोकणातच नारळ होतं, तर तसं नाही. आपल्या इकडं सुद्धा नारळ होतात भरपूर, लावले पाहिजेत पण. अजून येत कसं नाही साखरगड जवळ आलोय असं वाटतंय, पण कुठं आहे तो साखरगड? मध्ये मध्ये रस्त्यांची कामच चालू आहेत. काही ठिकाणी रस्ते खूप चांगले आहेत, काही ठिकाणी एकदम बेकार आहेत. आलो साखरगडमध्ये. इथं यमाई देवीची यात्रा पण आहे. बरं आहे. ऊन लागायला लागलं, सनग्लासेस लावा. आलो आता साखरगडाच्या इथं. जाऊया आता वर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा साखरगडचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.